दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस, पालघर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कार्यरत आहेत आणि प्रत्येकाच्या हाकेला उभे राहणारं नाव अर्थात रोहित मोरे आमचे बंधू, त्यांचं देखील स्वागत. NCC सफाळे, किरण गुरुद्वानचे अगदी राईट हँड आणि तेच रोहित मोरे इथे जॉईन होतात. तर जाऊया मॅचकडे जिथे ओमकार सर आपल्या समवेत असतील. थँक्यू सो मच. ना किरण गुरुद्वानला राईट हँडची खरं तर गरजच आहे, कारण ऑलरेडी खूप साऱ्या जखमा भावाला झाल्या होत्या. आता भाऊ परत आला, किंग इज बॅक हे सध्या पूर्ण सफाळे म्हणतात. कारण किरण गुरुद्वान ते नाव ज्या नावानं सफाळ्याच्या क्रिकेटला एक दादागिरी आणि दहशत मागचे अनेक वर्ष क्रिकेटच्या पटलावरती दाखवली आहे. आणि आता लढाई कोणासोबत? किरण गुरुद्वान वर्सेस फाईट तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती. मनोज पाटील, DJ मास्टरला ना एक सॉन्ग कदाचित रेडी ठेवावं लागेल. आला रे आला मानी आला. आणि आता ही मॅच आहे ना, मना वर्सेस किरण गुरुद्वान, एक चांगलं फाईट बॅक तुम्हाला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमच्या स्क्वॉडकडे एक नजर टाकूयात. चांगली लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला टीम आहे आपण पाहताय NCC सफाळे आणि त्यांच्या विरुद्ध अमोली रमन बाप्पा मोर्या विठ्ठलवाडी. मनोज पाटील आहेत स्वतः कॅप्टन टीमचे. कल्पेश पाटील, दीपेश इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. रोहित आहेत, वैभव, निखिल, सूर्यकांत, योगेश, करण, आकाश, कुंदन हा स्क्वॉड होता टीम अमोली 11 बाप्पा मोर्या विठ्ठलवाडीचा. आणि दुसऱ्या बाजूला विनायक पाटील कॅप्टन आहेत, पंकज पाटील आहेत, किरण गुरुद्वान आहे, मनील दवणे आहेत, जयेश चव्हाण आहेत, स्वप्नील पांडे आहेत, सुनीत चव्हाण आहेत, उमेश पठारी आहेत, निलेश घरात आहेत. मॅच ऑन गेम ऑन. 6:10 पहिला बॉल पडलाय आणि पहिलाच बॉल अलॉंग दी कार्पेट चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार आणि चौकारानं सुरुवात झाली आहे मैदानावरती टीम अमोल 11 बाप्पा मोर्या विठ्ठलवाडी संघाची. डावखुऱ्या त्याचे फलंदाज आहेत आणि एक चांगली सुरुवात करताना फलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. आता ना क्वालिटी क्रिकेटला या मॅचमध्ये टेस्ट करायला दोन्ही टीम्स रेडी आहेत. प्रेक्षक स्टँड आता गजबजून भरू लागलेत. पंकज बॉलिंग ट्रॅकवरती पहिला 4 त्याच्या विरुद्ध आलाय. NCC सफाळे वर्सेस अमोल 11 बाप्पा मोर्या विठ्ठलवाडी हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. बसस्टॉपला दोन्ही टीमला कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं इथे ड्राईव्ह केला. हा फटका फर्स्टला आहे आणि शॉर्ट कव्हरला तिकडे सुमित सज्ज होते. उंचपुऱ्या शैलीचा तो खेळाडू आहे आणि आउटफील्डमध्ये आहे ना अगदी त्याच्या उंचीचा पुरेपूर फायदा त्याने घेतलाय. कशा प्रकारे त्याने कॅच कॅरी केली आहे ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू. जाऊया DJ कडे, ऐकूया एक संगीत. त्या ठिकाणी कॅच, एक क्वालिटी कॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि गोलंदाज पंकजला या ठिकाणी मिळते विकेट. पंकजला पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर सेकंड बॉलवरती पंकजनं विकेट काढली. जबरदस्त सुरुवात मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आहे टीम विठ्ठलवाडीच्या माध्यमातून. एका बाजूला चौकार तर दुसऱ्या बाजूला कमबॅक आपल्याला सुपर पाहायला मिळतं NCC सफाळेचं. पहिला चौकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि तिसऱ्या बॉलवरती आपण पाहता सिंगल आणि आता स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतं एक सिंगल.
अनेक प्रेक्षक ऑनलाईन आपल्यासोबत जोडले गेले, त्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. मनाच्या बॅटमधून षटकार आला आणि आता सुरुवात झाली आहे या मॅचची एका मोठ्या फटक्यानं. आज सफाई गट तुम्हाला पाहायला मिळेल, गोरसई बी नाही आहे, फक्त आज सफाईच्या टीम इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. स्वागत आहे तमाम लाडक्या प्रेक्षकांचं जे ऑनलाईन आपल्यासोबत जोडले गेलेत. वेलकम ऑल ऑफ यू. शिवनेरी चषक, सफाईचा मान, सफाईचा सन्मान आणि विराथनच्या शिवनेरी ग्रुपची जान ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि याच दरम्यान आपण पाहताय षटक संपले मैदानावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावा झाले 11. डोंगरावरती देखील तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतात आणि सगळ्या मॅच एन्जॉय करत असताना आणि ऑन स्क्रीन हा सगळा प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ तुम्ही पाहताय 70 ते 50 ही जोडी आहे ना, ही रात्री 11 नंतर येईल. सध्या मात्र हे भाऊ दोघे बिझी असतात. मनीष किनी आणि त्याच्या सोबतीनं अनिकेतला मॅच एन्जॉय करताना तुम्ही पाहता. 11 नंतरच तुम्हाला मनीष शार्प एकदा 11:10-12 झाली ना का मनीषचं प्राईज लागतं, कारण कदाचित 10 नंतर त्याचा प्रोग्राम सुरू होत असावा. 11ला 1 बाद. सध्या हा सगळा स्टँड गजबजून पॅक आहे. अमोल 11 बाप्पा मोरया विठ्ठलवाडीचे समर्थक आहेत, NCC सफायाचे समर्थक आहेत. शिवनेरी चषकाची मजा वेगळी आहे, इथला क्रेज वेगळा आहे. फटका फर्स्टला मिस टायमिंग, कॅचचा कॉल नाही झाला. लॉंग ऑनच्या नजरेसमोर आहे, तो लॉंग ऑफची वाट पाहत राहिलाय आणि ते तालमेल नाही झालं. त्यामुळे घडलंय काय, बॉल सीमारेषा बाहेर गेलाय आणि मिळाले धावा 4. हा येतोय चौकार. चांगली कामगिरी स्वप्नील. आता स्विचिटचा प्रयत्न, खेळायचं होतं डीप थर्डमॅनला, बॉल आला त्या ठिकाणी आपण पाहताय फाईन लेगला. खेळना चाहते थे वाशी, गेंद गई काशी. अगदी त्या प्रकारेच काही चित्र पाहायला मिळालं आणि आपण म्हणालो ना क्वालिटी क्रिकेट आहे, तेच तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. मन्या वर्सेस किरण गुरुद्वानची लढाई आणि बाकी ज्या ऑल 10 प्लेयर्स आहेत ना, त्या प्रत्येकाला आपल्या स्टारला सपोर्ट करायचा आहे, स्वतःला 100% द्यायचं आहे, कारण तुम्हाला देखील स्टार बनायचं आहे. का तुमच्या सोबत एक चांगले खेळाडू तुमच्या टीम मदत. एक लॉंग ऑन, एक मिड विकेट, समोर लॉंग ऑफ आणि बॉल चाललाय लॉन्ग ऑन, बाउंड्री लाइनच्या बाहेर. परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन, उनके फलव पर बोलते हैं. जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते हैं जिनके जीतने के जज्बे और हुनर बीच मैदान के अंदर बोलते. क्वालिटी शॉट, एक क्वालिटी 6 आणि सध्या बॅटिंग करतोय मैदानावरती फलंदाज. तुम्ही पाहताय निखिल महात्रे. महात्रे ऑन फायर. स्वप्नील तयार, हा देखील बॅटच्या पट्ट्यात आणि तो पण चाललाय मैदानाच्या बाहेर. सेकंड इन रो, बॅक टू बॅक सलगचा दुसरा शिवनेरी चषक ब्रँडेड षटकार. उत्कर्ष जॉईन व्हायचा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. फलंदाज निखिल मात्रेला. इथे डावा स्टिकच्या कदाचित बाहेर आहे का, हो आहे. ही विठ्ठलवाडीची ताकद आहे, हे विठ्ठलवाडीचं पॉवर हाऊस आहे आणि अशाच क्रिकेटसाठी खरं तर या दोन्ही फलंदाजांना ओळखलं जातं. या मॅचमध्ये कमीत कमी मी म्हणेल जेवढं मी विठ्ठलवाडी आणि त्या सोबतीनं NCC सफाईला पाहिलंय 65+ बनायलाच पाहिजे, कारण दोन्ही टीमकडे चांगली साईड आहे.
स्पेशली बॅटिंग युनिट आणि हसलकचा तिसरा, पहिला लॉंग ऑन, दुसरा मिड विकेट, तिसरा मिड विकेटच्या बाहेर. लगातार 3 बॉल 3 षटकार. आंधी रोके तो मनोज पाटील, तुफा रोके तो निखिल म्हात्रे का बोलला. अख्खा दर्या. बॅटिंग आवडली असेल एकदा टाळ्या नक्की बनतात विठ्ठलवाडीकर निखिल म्हात्रेसाठी. टाळ्यांचा गजर झाला. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की एका बाजूला स्टार आहेत आणि स्टारला साथ देणं गरजेचं आहे. बरेच वेळेला काय असतं की एक हिरो असतो आणि त्याचा सपोर्टिंग रोलमध्ये म्हणजे अभिनेता आणि सह अभिनेता असतो आणि तेच असायला हे बिग बाईट आहे. सपाळ्यातला बेस्ट क्रिकेट आता मैदानावरती आले. एका बाजूला विठ्ठलवाडी आहे आणि दुसऱ्या बाजूला NCC सपाळे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांतर धापलकावरती 17च्या सरासरीनं 34 धावा धापलकावरती आहेत. निखिल बॅटिंग करतो 23 वरती आणि मनोज पाटील अर्थात म्हण्या बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधनं आपण एक मोठा फटका पाहिलाय. ही बिग मॅच आहे आणि विठ्ठलवाडीच्या टीमला माहिती आहे की प्रतिस्पर्धी संघ तगडा आहे, मोठा आहे, त्याच्यासमोर आव्हान मोठं उभं करायचे आहेत. जसं आता प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 102 दिसतोय, पण 102 नाही आहे, पण किमान ते 80-90 पर्यंत प्रवास तुम्हाला करायचा आहे. कारण मागचा सामना आपण पाहिला होता 280 धावांचा पाठलाग करायचा होता, तोही एका क्षणाला होतोय की काय असं वाटलं होतं त्या सामन्यामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धापलकावरती 34 34 धावा धापलकावरती आणि गोलंदाजी मार्कवरती पंकजला भाग पडलाय. का? पंकजनं पहिले षटक हाताळलं होतं, 11 धावांचं षटक आपण पाहिलं होतं आणि मागचं स्वप्नीलचं जे महागडं षटक ठरलंय त्या महागड्या षटकाची भरपाई आता करायची आहे. थोडीशी रिकव्हरी जशी करायची आहे आणि त्या रिकव्हरी करण्यासाठी आता वापर केला जातोय. पुन्हा एकदा प्रमुख गोलंदाजचा पंकज गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. 2 षटकांमध्ये 34 आलेत. प्रोजेक्टेड स्कोर सध्या आपल्याला 102 धावा दाखवत आहे. बट कहाणी घरघर की ही मालिका जर तुम्ही पाहिली तिथे कसं प्रत्येक 2 अगदी आपण भाग पाहिले. तिसऱ्या ॲड नंतर यांना सस्पेन्स बाकी ठेवलं जातं उद्यासाठी. या मैदानानं पण तेच केलंय. 3 ओव्हर जेव्हा जेव्हा बॅटिंग टीमच्या बाजूला राहिलेत 4थ्या-5व्या ओव्हरमध्ये गेम चेंज झालाय आणि नंतर 6वं षटक पुन्हा बॅटिंग टीमच्या वाट्यानं गेलंय. आज इथे काय घडेल ते देखील आपल्याला पाहायचं आहे. 2 ओव्हर 34 उल्लेख केला घरघर की आणि मध्ये थोडीशी गरगर लागते ती फलंदाजाला. इथे ओव्हर नंबर 3 सुरू झालाय. पंकज आलाय मन्यासाठी. वॉट अ शॉट. या फटक्यानंतर आहे ना काही क्षणात मला AB ट्रॉफीमध्ये मन्या घेऊन गेला. मला आजही तो किस्सा आठवतो. टीम अडचणीत होती, 12 बॉल 31 चेस होतं. 6 विकेट गेल्यानंतर यांना ऑल इंडिया ओपन मध्ये मन्या खेळत होता. बॅटिंग ट्रॅक वरती आला, लगातारचे 2 मारले आणि तिसरा त्यांना अशाच प्रकारे बैठक मारला. माझ्या आजही नजरेच्या समोरून तो गेला नाही आणि आज पुन्हा एकदा तो काही क्षणात परत जागा व्हावा अशी बॅटिंग मैदानावरती तो करतोय. म्हणजे एक वेळा करेल ना ते लक फॅक्टर, दुसऱ्यांदा करेल ते थोडासा दिवस चांगला, बट कंटिन्यू तुम्ही त्या गोष्टीमध्ये सातत्य करून जर ठेवताना तर तो महान विजेता आहे आणि त्याचं नाव आहे मन्या. विठ्ठलवाडीमध्ये ना जर कदाचित येत्या काळामध्ये एखादा पुरस्कार देण्यात आला क्रिकेट रिलेटेड किंवा स्पोर्ट्स रिलेटेड तर विठ्ठलवाडी भूषण हे नाव मन्याच्या नावापुढे लागायला हरकत नाहीये. ज्या अनुषंगानं आज विठ्ठलवाडीकरांचं त्यानं नाव केलंय, बट त्याला दिलाय आता ब्रेक, त्याला दिलंय प्रत्युत्तर. टीट फॉर टॅट, बॉल ऑफ द मॅच, बॉल ऑफ द इव्हनिंग आणि क्लीन बोल्ड. डावी स्टिक सोडली आणि गोलंदाजानं ती ब्रेक केली. मनोज पाटील बॅक टू डग आउट. कॉमेंटेटर कर्स. चेहऱ्यावरती थोडीशी हताशा. ज्यावेळेला बाद झाला ना रिप्ले इंटरेस्टिंग होता. तुम्ही चांगले फटके खेळले आहेत, पण ज्यावेळेला तुम्ही शफल केलं, खास करून पंकज जागेत अनुभव आहे ना, तुम्ही इतकं शफल केलं ना डावी एसटी उघडी पडली आणि त्यानंतर ते फ्रस्ट्रेशन होतं, थोडासा राग होता. आणि असा राग आपल्यावर कधी येतो माहिती का स्वतःवरती? ज्यावेळेला मोबाईलची बॅटरी 2% वरती येतो, घाईघाईने आपण चार्जिंगला लावतो आणि अर्ध्या तासानंतर जाऊन बघतो बाबा बटन चालू केलं नाही, तसा राग आलाय. तितका राग आता मनोजला त्या आपल्या बॅटिंग वरती आला असेल की इतका चांगला मी खेळत होतो पण अशी चूक माझ्याकडनं झाली कशी. अजून एका गोष्टीकडे तुम्हाला घेऊन जायला, बॉल नंतर षटकार, विकेट आणि तदनंतर यॉर्कर. त्यांना बोल्ड ना कुठून काढलाय आपण पाहताय समोर. अगदी असं नाहीये
की लेफ्ट आर्म बॉलर राऊंड विकेट टाकतोय की त्याला स्टंप तुमच्या समोर दिसतील, किंवा रायटी बॉलर राऊंड विकेट टाकला तर तिकडे अराउंड लेग बोल्ड करण्याचे चान्सेस जास्त असतात. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आल्यानंतर ऑफ स्टिक ब्रेक होताना फार चान्सेस असते, बट तिकडे त्यांना डावा स्टिक वाकवलाय. ही एक स्पेशालिटी होती या बॉलमध्ये, आणि मन्यासारख्या फलंदाजा नजरेसमोरून बॉल स्टंप वरती नेणं हे कठीण, पण आता पुढ्यात टाकलाय. आणि अगदी अशा चुका झाल्या ना तर त्याचं उत्तर हेच आहे. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सौभाग्यवती श्री अंजलीताईंचं जे कटआउट, ज्या आदरणीय सरपंच आहेत या गावच्या, आणि त्यांच्याच कटआउटला मानाचा हा सलाम ठोकणारा षटकार इथं आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत काय घडलं मॅच मध्ये ना सर, 3 षटकं पण संपलेली नाही आहेत आणि 6 सिक्स आलेत. 6 षटकार आतापर्यंत आले, त्याच्यामध्ये निखिलची खेळी 6 आला आणि हा 7वा, 8वा का म्हणजे काय इनिंग खेळलाय. मागची इनिंग, पुढची इनिंग आणि आताची इनिंग निखिलची पाहतोय. हा इनिंग मध्ये आलेला 7वा उत्तुंग असा षटकार. मनोजचा उल्लेख केला, मन्याचा उल्लेख केला, विठ्ठलवाडीचा आतापर्यंत क्रिकेट जर पाहिलं तर मनोजच्या नावानं ओळखलं जायचं, पण आता तिथे नवा हिरो आलाय, नवा नायक आलाय निखिलच्या रूपानं. ती जबाबदारी त्यांनी घेतली. अजून एक जर षटकार आला तर सुनीलजी मात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि निखिलची बॅट तळपली आहे. आता बॅकफुटला जाऊन स्लॅश करायचं होतं, इकडे देखील गेली आहे विकेट. फलंदाज झालेत या ठिकाणी बाद. खरं तर हा बॉल ना विकेट घेऊन जाणारा नव्हता, ऑफ स्टिकच्या खूप बाहेर होता. त्याला तुम्ही सन्मान देऊ शकले असते किंवा तुम्ही ड्राईव्ह करू शकले असते आणि स्कोअर कट करण्याचा प्रयत्न, आणि तो देखील बॉल आहे ना खूप स्टंपच्या मागे गेल्यानंतर लेट खेळला बॅटर, त्यामुळे बॅटची लागली कडा आणि काय झेल टिपला यष्टीरक्षकांना. स्पेशली त्याचं कौतुक व्हायला हवं. ज्यावेळी तुम्ही लॉंग कीप करता, इतका खाली बॉल राहतो, ते देखील आउटसाइड एज लागल्यानंतर बाहेर जातो, त्यावेळी अशा कॅचेस कॅरी करणं कठीण जातं. कठीण नक्की. तुम्ही जसा उल्लेख केला, थोडंसं लेट खेळलं होतं आणि असं होतं म्हणजे चांगल्या चेंडूवरती षटकार येतोय, खराब चेंडूवरती विकेट येतोय. पण हे का घडलंय माहितीये का, म्हणजे आपला डीजे वाला एक गाणं वाजवतो बघा, ये दुनिया माया जाल मनवा जाग करा, हे माया जाल होतं. मागे 2 षटकार आले, त्या माया जालमध्ये थोडंसं बसलं आणि अजून एक मोठा फटका खेळूया. खराब चेंडू होता, पण खराब चेंडूवरती विकेट देऊन गेलाय तो पंकजला. संघाची धावसंख्या आहे 3 गडी बाद 53. 3 षटकांचा खेळ संपलाय, अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पण विठ्ठलवाडीला आता पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागणार, कारण 2 फलंदाज जे महत्वाचे होते ते बाद झाले आहेत. पहिला मनोज बाद झाला आणि त्यानंतर निखिलचं बाद झाले. या मॅच मध्ये आपण चर्चा काय करत होतो की कमीत कमी 65 ते 70, इथनं 18 बॉल मध्ये 20 जरी आले ना तरी विठ्ठलवाडी 73 वरती पोहोचतीये, आणि ते एक मोठं लक्ष या मॅच मध्ये मानलं जाईल. कारण 3 ओव्हर मध्ये जरी विकेट 3 गेले ना, प्रत्येक फलंदाजानं आपलं काम केलंय, तोडफोड केली आहे. सुनीतचा पहिला बॉल टप्पा पडलाय व्हाईट लाईनच्या बाहेर आणि अंपायरचा इशारा, एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती येते. बट पंकजच्या सोबत काय घडलं, त्याने इम्पॉर्टंट बहुमूल्य 2 विकेट्स काढल्या, त्यानं बाद केलं मनोजला, त्या सोबतीने आपण पाहिलं निखिल म्हात्रेला. बट एक गोष्ट राहिली, कतरा होने की शोहरत कोई पूजे तो पंकज से, उसके लिए उसने समंदर कोई भी परेशान देखा. कारण या मॅच मध्ये त्यानं रन्स खर्च खूप केलेत, बट विकेट्स देखील महत्वाच्या 2 काढलेत. इथे झेल टिपलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत आणि धक्का लागलाय मैदानावरती 4था. हेच तर आहे ना, म्हणून आपण म्हणालो कहाणी घर की या मैदानावरती फिक्स आहे. 3 ओव्हर संपल्या की विकेट जाणार, रन्स थांबणार. इकडे 3 ओव्हर 53 या टुर्नामेंट मधील सर्वाधिक बेस्ट स्टार्ट सध्या विठ्ठलवाडीकडे. बट 4थ्या षटकाची जशी सुरुवात, पहिल्या बॉलवरती विकेट. 4थ्या षटकाला बऱ्याच वेळा आपण असं कलाटणी देणारं पाहिलंय, म्हणजे व्हेरी फर्स्ट डे पहिल्या दिवसापासून आपण असाच खेळ पाहतोय. आणि आता कदाचित प्रेक्षकामध्ये जी चर्चा चालली आहे, काय गडबड 4थ्या षटकामध्ये होते का. पहिले 3 षटकं चांगली आहेत, पण तो शिवाजी साटम यांचा कुछ तो गडबड है, कुछ तो गडबड है इस 4थे ओव्हर में, जिसमें खेळ बदलता है. खेळ थोडासा बदलतो आणि बदलत असताना, आणि एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की आता तुम्ही 53 धावा 3 षटकामध्ये केल्यात, मग तुम्हाला किती धावापर्यंत पोहोचायचं आहे, जे टार्गेट सेट करायचं आहे ते किती धावांचं असायला हवं, यावरती चर्चा नक्कीच होत आहे. पण पुन्हा एकदा मी तेच सांगतोय की प्रमुख फलंदाज बाद झालेत, पण कोणीतरी जबाबदारी घ्यायची आहे, जिम्मेदारी घ्यायची आहे. मग ती दीपेशनं किंवा आता कौशल आलेत, त्या दोघांपैकी एकानं जबाबदारी स्वीकारायची आहे. तीन 3.1 चा खेळ झाला, 54 धावा धावफलकावरती आहेत.
54ला 4 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. सुनीत तयार आहे, ज्याने एक कॅच देखील घेतली आहे, एक विकेट देखील या मॅच मध्ये काढली आहे. गॅप तिकडे मोठा आहे. आर्यन, अंशू आणि चिंटू तिकडे काम करतात आणि त्यांच्या मेहनतीला दाद देणारा हा चौकार त्या ठिकाणी येतोय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण आता आहे ना स्पर्धेचा आजचा 4था दिवस आहे, त्यामुळे बाउंड्री रोप जे आपण लावलंय त्याच्यावरती पुन्हा एकदा पावडर चुना फेकणं गरजेचं आहे, जेणेकरून रात्री फ्लडलाईट मध्ये कॅमेरामॅनला त्याची मदत होईल, अंपायर्सला त्याची मदत होईल, फिल्डरला व्यवस्थित दिसेल बाउंड्री कुठे आहे. आणि अतिशय मेहनतीनं हे आपले तिन्ही जे बाउंड्री मॅन्स आहेत ना ते काम करताना पाहायला मिळतात. सर प्रत्येकाचं योगदान आहे, जसं तुम्ही उल्लेख केला त्या बाउंड्री मॅनचा पुढ्यातला चेंडू होता, ड्राईव्ह करायचा पॉईंट रिजनमध्ये फील्ड केल्या गेलाय. बघा शिवनेरी ग्रुप आहे, शिवनेरी चषकामध्ये प्रत्येकाचं योगदान आहे आणि प्रत्येकानं आपापला वाटा बरोबर उचललाय. जसं म्हणतात ना की थेंबा थेंबानं तलास असतो, हाता हातानं कार्यक्रम फुलतो, म्हणून प्रत्येकाचा हातभार आहे. आणि हे जे 3 बघतोय बरोबर शिलेदार आज बॉन्ड लाईन जवळ जे बरोबर बाउंड्री ऐकतात ना, फार मोठं योगदान जसं प्रत्येकाचं आहे तसा रोल त्यांचा महत्त्वाचा असणार आहे. आणि कायम त्याच लोकांना लक्षात ठेवलं जातं. दुरून मॅच बघायची की आपण जो स्पर्धा चाललाय त्याच्यामध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट द्यायची, कदाचित ती आहे. आता हे 3 जण देखील कॅच करण्याचा प्रयत्न करतात, जे आता आनंद घेतात. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला, मिड ऑफला फील्ड करण्याचा प्रयत्न किरण पोचले होते, पिकअप करताना नाही ह्याला किरण होते तिथे आणि किरण या चेंडूला फील्ड केलं गेलं. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धाफलकावरती 4 गडी बाद 60 धावा धाफलकावरती येत असताना गोलंदाज सुमित चव्हाण आहे. उंच पुरा हायम ऍक्शन, थोडासा हेड द डेक गोलंदाजी देखील त्यांना केलेली आहे. अकोटप्याचा चेंडू शॉर्टम पुल, क्षेत्ररक्षक जोपर्यंत लॉंग ऑनला फील्ड करतील, थ्रो करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धाव्याने धाफलक जाऊन पोहोचलाय 61. 61 धावा धाफलकावरती येत असताना 4थ्या षटकाचा खेळ, ज्या षटकाचा उल्लेख तुम्ही देखील केला की ज्या षटकामध्ये भरपूर काही खेळ बदलतो, रंग बदलतो, मॅच दुसऱ्या बाजूला देखील जातोय. जसं काल मागच्या मॅच मध्ये झाला होता, ते 9 धावांचं षटक आलं होतं ते मागच्या सामन्यामध्ये. अकोटप्याचा चेंडू होता, कट करायचा होता, पॉइंट डिझाइन मध्ये फील्ड केलाय, थोडस वेळ गेला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झालाय. एक धाव या शेवटच्या चेंडूवरती आले. 4 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये आल्यात 9 धावा, 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धाफलकावरती 4 गडी बाद 62. ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतोय किरण गुरुद्वान, त्याला अगदी तुम्ही पाहत होतात. आणि टीमची टोटल 62 धावा, 62 लॉस ऑफ 4, 62ला 4 बाद हे चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतं. आणि या ओव्हरमध्ये ना कमबॅक पुन्हा एकदा झालाय, हे तुम्ही पाहू शकता. एक 5 रुपयाची मुगडाळची पोळी आहे, खायला 4 जण आहेत. हे दिवस आहे ना परत आयुष्यामध्ये कधी येतील त्याची वाट मीच नाही, तुम्ही देखील पाहता. लहानपण देगा देवा होई समाधान. एक काळ असा होता ना 10 ते 12 रुपयाला रबरचा रेड कलरचा आणि व्हाईट कलरचा बॉल आहे ना तो यायचा, तो घेण्यासाठी देखील मित्रांनो आपल्याकडे पैसे नसायचे. मग कुठलं तरी फेस्टिवल येईल त्यावेळी ते पैसे जमा करायचे, बॉल घ्यायचा. आणि जर चुकून कोणत्या मोठ्या मुलगा आला, तो म्हणाला 1 बॉल खेळू दे, 2 बॉल खेळू दे, बॅट हातामध्ये देण्याआधीच सांगायचं बॉल हरवला तर तुझ्याकडनं भरचूक. बट आता ना बॉलचा बॉक्स पण घेऊ शकतो आणि अनेक बॅट्स पण हातामध्ये आणू शकतो, बट बालपण आपल्याकडे परत येणार नाहीये. जसं तुम्ही बालपणचा उल्लेख केला तसं काय होतं माहिती का, पहिला तो जमाना होता ना, जसा एकत्र कुटुंब पद्धती होती. वस्तू आपण एकमेकांच्या घेऊन जायचो, वापरायचो, कपड्यापासून बाकीच्या वह्या पुस्तकापर्यंत. पण आता काय झालंय, जमाना जसा आता थोडासा बदललाय, प्रत्येकासाठी सेपरेट आलाय. तो शेअरिंगवाला भाग आहे ना तो बंद झालाय, फक्त शेअरवाला भाग आलाय. म्हणजे आता जसं एखादी आपण पोस्ट करतो त्यावेळेला ती शेअर केली जाते, पण शेअरिंग नाही करत. आपली वस्तू दुसऱ्याला शेअरिंग नाही करत, विभागणी नाही होत, वाटली नाही जात. म्हणून त्या मुगडालचा उल्लेख तुम्ही केला की एक मुगडाल 3 जण खातात, पुढे जाऊन कदाचित 3 मुगडाल असतील पण खाण्यासाठी एकही कोणी नसेल. तसं आहे एकत्र येणं. आणि त्याला कारणही आहे, आता मोबाईलचं युग आहे, प्रत्येकजण मोबाईलमध्ये आहे आणि मोबाईलमध्ये असताना बाकीचा आजूबाजू जो विसरतो. जसं एक गाणं आहे ना, जिसका कोई नहीं होता उसका खुदा, जिसका कोई नहीं होता उसका मोबाईल होता है और जिसका मोबाईल होता है ना वो किसी का नहीं होता है. तो बरोबर फक्त स्वतःचा असतो. तसा खेळ आहे. त्या 4 षटकांचा खेळ. धावा आहेत धाफलकावरती 62 62. समोर समोर खेळ आहे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली हो फ्लाइंग मीत फ्लाइंग पाहिलं होता. एक आपण चॅम्पियन ट्रॉफी मध्ये किवी, एक फ्लाइंग किवी पाहिला होता, तसा झेल टीमला गेला होता. त्याच पद्धतीनं हा फ्लाइंग कॅच फाईन
आणि फ्लाइंग सुंदर असा झेल टिपलाय. पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती पहा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न ड्रॅग करून बॅटच्या थोडा टोला लागला होता जोपर्यंत चेंडू ओहो सुंदर सुंदर फ्लाइंग वाला हा झेल टिपलाय क्षेत्ररक्षकानं. आता विठ्ठलवाडी यांना पुन्हा फसत चालली आहे. जे काही त्यानं साम्राज्य 3 ओव्हरमध्ये बनवलंय ते आता 4-5व्या ओव्हरमध्ये टिकून ठेवणं कठीण झालंय. आणि या मॅच मध्ये ना आता पुन्हा एकदा बाउन्स बॅक किरण गुरुद्वान आणि NCC सफाळेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली वापसी होती या मॅच मध्ये. जयेश गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. जयेशच्या खात्यामध्ये विकेट आहे बट त्याचं क्रेडिट कोणाला आहे तर तिकडे मात्र फिल्डरला, कारण त्यानं खूप सुंदर साथ दिली. इतक्या ज्या हाय स्टँडर्ड कॅचेस आहेत त्या ज्या मी पाहायला मिळतात ना, गोलंदाज देखील चार्जअप होतो. तिथनं त्याला एक मोटिवेशन मिळतं की मी एकटा बॉल टाकत नाही आहे, माझ्या सोबतीनं माझे टीममेट्स आहेत 10 जण आहेत जे मला वाचवण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे फील्ड रिप्लेसमेंट पाहून इथे गोलंदाजी जयेशला करावी लागेल. राऊंड विकेट फटका हा देखील फसलाय. आता कॅच कोण घेणार, मिड ऑफ की लॉंग ऑफ. आणि फायनली थर्ड अटेम्प्टला किरण गुरुद्वान टिपलाय त्या ठिकाणी झेल आणि संपलाय खेळ. फलंदाज बाद. 62ला 6 विकेट आता गमावलेत. त्या म्हणजे अमोल 11 बाप्पा मोर्या विठ्ठलवाडी टीमनं. आणि जसा आपण उल्लेख केला होता विठ्ठलवाडी संघ थोडासा खाली जात चाललाय बघा. याच्या खाली बरोबर गेला थोडासा खाडीचा भाग आहे, दलदलीचा भाग आहे. आणि दलदल अशी असते ना, तुम्ही उतरल्यानंतर थोडं जर लवकर बाहेर नाही आलं तर त्याच्यामध्ये रुतत जातात खाली जातात. आणि तेच घडलंय. आणि आता जसं शेखरजी देखील माहिती देतात की 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 4 वेळा असं घडलंय की दुसऱ्या चेंडूवरती विकेट गडी बाद झालाय. त्या दलदलीतनं बाहेर जायचंय. मागचा झेल ज्या वेळेला किरण गुरुद्वान यांनी टिपला होता, पहिल्या वेळेला हातातनं चेंडू निसटला, दुसऱ्या वेळेला उडाला. आता किरण गुरुद्वान चांगले फलंदाज आहेत, चांगले खेळाडू आहेत, पण एक चांगले जगलर देखील आहेत. हा जगलिंग वाला कॅच इथे टिपला गेला होता किरण गुरुद्वानानं. धावा धाव फलकावरती 62, 6 गडी बाद, 10 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि आता 6 विकेट ज्या वेळेला गेल्यात त्यावेळेला जसं क्रिकेटमध्ये म्हणतात ना, टॅलेंटर येतात, शेवटचे काही गोलंदाज येतात, ते धावा आपल्यासाठी करतात कारण तिथे धावा त्यांनाच रोखायचे असतात. आता वैभव आणि दुसऱ्या बाजूला कौशल ही जोडी मैदानावरती. आणि जयेश ऑन हॅट्रिक. डब्ल्यू अजून एक डब्ल्यूचा प्रयत्न केला गेला होता. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता, बीट केला गेले चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना जेव्हा विकेट गेले 3 षटकांत 53 धावा. आणि मागचे जर आपण 9 चेंडू पाहिले ज्याच्यावरती फक्त 9 धावा आल्यात. मागचे 9 चेंडू आल्यात. किंबहुना जर थोडं अजून मागे गेलं तर मागचे 10 चेंडू आल्यात ज्याच्यावरती 9 रन आल्यात आणि 4 विकेट आल्यात. ऑफस्टमच्या बाहेर पुन्हा एकदा वारंवार बीट होत असताना बघतोय. बऱ्याच वेळेला काय असतं की क्रमांक 7, 8 तितकी संधी मिळत नाही टेनिस क्रिकेटमध्ये. आणि ज्यावेळेला संधी मिळते त्यावेळेला लक्षात येत नाही की काय करायचं आहे. पण तेच करा जे तुमचं मन सांगेल, तेच करा जे यावेळेला योग्य असेल. कोलवाट्या चेंडू होता, ड्राईव्ह केला, चेंडू जातो लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. हो थोडंसं कॅज्युअल घेतलं थोडंसं. आणि कॅज्युअल घेत असताना हा चेंडू निसटलाय. कदाचित हा चौकार ज्या धावा येत नव्हत्या या चौकारांना फायदा टीमला होऊ शकेल. खोलवर टप्प्यात चेंडू होता, ड्राईव्ह केला होता, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आले, चेंडूपर्यंत थोडंसं कॅज्युअली खाली नाही वाकले, तुम्ही थोडं नाही वाकलं, कॅज्युअली घेतलं आणि चेंडू गेला सीमारेषा बाहेर. 66 याचा अर्थ 66 धावा धावफलकावरती आहेत. उडगाव वाकवला होता, मिस्टाईम स्ट्रोक झाले, क्षेत्ररक्षक स्वतः येतोय, चेंडूच्या खाली टिपला, झेल सुटलाय. या धावांचं मोल नंतर लक्षात येणार आहे, या रनचं मोल नंतर लक्षात येणार आहे. या 2-2 धावा किती महागात ठरू शकतील त्यावेळेला पुढे लक्षात येणार आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 68. शेवटच्या चेंडूवरती झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, झेल सुटलाय, 2 धावा आल्यात, धावा आहेत 68. पहिल्या 4 बॉलमध्ये रन्सच नव्हते, जिकडे मिसफील्ड झाली, चौकार आला, पुन्हा एकदा मिसफील्ड झाली, कॅच ड्रॉप, अशा ज्या 6 रन्स आले ना ओव्हर नंबर 5 मध्ये त्या थोड्याशा मदत करून गेलेत. 5 षटकांचा खेळ संपलाय, 68 झालेत. इथनं शेवटच्या षटकात रन्स किती बनतील त्याकडे लक्ष आपलं लागलंय. स्वागत आहे तमाम लाडक्या सफाळेकरांचं. वी लव्ह फॉर क्रिकेट, वी लिव्ह फॉर क्रिकेट म्हणजे सफाळे. क्रिकेटवरती प्रेम करणारा प्रचंड मोठा असा सफाळे परिसर आहे. गावागावात, कट्ट्यावरती, नाक्यावरती, जिकडे जिकडे टीव्ही मॉनिटरवरती सफाळेचं हे शिवनेरी चषक पाहिलं जातं. त्या सगळ्या लाडक्या माझ्या क्रिकेट प्रेमींना जय श्रीराम. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. शुभ संध्याकाळ. आणि जर तुम्हाला पॉसिबल असेल तर ऑनलाईन यूट्यूबवरती जर तुम्ही बघताय
बट मैदानावरती येऊन शिवनेरी चषकाचा नजारा पाहायला विसरू नका, कारण सफाळ्याच्या मानाची, सफाळ्याच्या सन्मानाची, शिवनेरी ग्रुपची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आणि ते ग्राउंड व्ह्यू जर तुम्ही पाहिलं ना, सुपर्ब, पाहता क्षणी प्रेमात पडावं इतकं सुंदर आहे. अंतिम ओव्हर, डेट ओव्हर सुरू आहे, तोडफोड करायची आहे, आता रन घ्यायची आहे, स्ट्राईक घ्यायची आहे. एक्झॅक्टली घडणार काय, दोघांमध्ये लागली आहे रेस, गरज होती का हा प्रश्न आहे. अंपायरचा इशारा, त्यातल्या त्याला व्हाईट बॉल आणि रेस कोणी जिंकली आहे. हे आहे ना फुकटमध्ये टेन्शन ओढून घ्यायचं ना त्यासारखं झालंय. तिकडे बॉलर आहे, त्याच्याकडे थ्रो दिला, तुम्हाला रनआउटची विकेट मिळणार आहे. आणि आता अंपायरचं टेन्शन कुठे वाढवलंय ना, तर यष्टीरक्षकानं. या पव्यात एक्झॅक्टली आता घडलंय काय, रनआउटसाठी थर्ड अंपायर कॉल केलाय आणि व्हाईट बॉलसाठी बॅटिंग टीमच्या विरुद्ध आता जो नक्कीच आपण पाहताय निर्णय जाईल का, तो प्रश्न उभा कोणी केलाय, यष्टीरक्षकानं. एक रन त्याला वाचवायची आहे, व्हाईट बॉलची जी आली आहे, जर ती इकडे एक्स्ट्रा खर्च झाली तर तो म्हणतो मी रनआउट मध्ये जो DRS आलाय तिकडे वाचवेल. दोन्हीकडून DRS आहे, व्हाईट बॉलसाठी पण आणि रनआउटसाठी पण. आणि दोन्ही DRS जर सक्सेस झाले फिल्डिंग करण्याचे तर तिथे 0 येईल, आणि ते अनसक्सेसफुल झाले तिथे 2 न वाढ होईल. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की आता टेन्शन वाढले, खाया पिया कुछ नाही ग्लास थोडा बाराना, तशी का कदाचित कंडिशन येऊ शकते, कारण तो थ्रो करायचा होता, थ्रो केला गेला नाहीये. आणि बघूया पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत काय घडलं होतं मागच्या चेंडूवरती. नाही, अगदी बरोबर आहे, कदाचित तेच घडेल या मॅच मध्ये. मला तर अगदी इतका पॉझिटिव्ह वाटला ना बॅटरचा अप्रोच. त्यांना बॅट ग्राउंडिंग केली आणि तदनंतर ना तो सेलिब्रेट करू लागला. त्याची विकेट नाही, जणू काही मैदानावरती त्याने मॅच जिंकली आहे, अशा काही रिॲक्शन्स त्याचे आपल्याला पाहायला मिळाले. आणि पुढे जाऊन जर हीच रन महत्वाची ठरली तर ती पाहावं लागणार आहे. आणि एक्झॅक्टली तेच घडलंय. खाया पिया किशबुनी गेलास थोडा बाराना, रन पण कम्प्लीट आणि व्हाईट बॉल पण. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे आणि नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल केळवा 11 आणि त्यांना फाईट करेल उज्ज्वल संगम मथाणे. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम फॉर दी टॉस. सॉरी मॅच नंबर 3 अनाउन्स करायची आहे. पण थोडं पुढे गेलो. KGF मध्ये नाही का ती स्टोरी सांगता सांगता पुन्हा एकदा ते सांगते, सर आप थोड़ा आगे चले गए. कितना आगे, बहुत आगे. एक मॅच इथे अजूनही आपण बाकी ठेवली आहे. मिस्टी 11 कोरे आणि त्यांच्या विरुद्ध एंजल स्टार रावले. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन टीम रावले अँड टीम कोरे प्लीज कम फॉर दी टॉस, बी फास्ट. हा फुल टॉस, लॉंग ऑफला फिल्डर, टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद आणि 71ला 7वा धक्का या ठिकाणी लागलाय अमोल 11 बाप्पा मोर्या विठ्ठलवाडी संघाला. अजून एक धक्का लागला गेला होता. हा फटका आपण बघितला, फुलटॉस बॉल खेळताना बॅट थोडी हातामध्ये फिरली. फटका खेळायचा होता, बरोबर V मध्ये खेळायचा होता, समोरच्या दिशेने खेळायचा होता, पण बॅट थोडी हातामध्ये फिरली. ग्रीप तितकी घट्ट पकडली गेली नव्हती आणि बॅट हातामध्ये फिरत असताना हा आरामातरित्या झेल टिपला गेला. जो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 7 गडी बाद 71 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. अजून किती धावा जमवतील टीम बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघ. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहिलं होतं, शफल केलं होतं, ऑफस्टम्पच्या बाहेर आलं होतं. सुनीतनं ते पाहिलं, अजून थोडासा लांब चेंडू खेळवला आणि रोहन जे आता नुकतेच बॅटिंगवरती आल्यात त्याने पहिल्या एका चेंडूचा सामना त्याने केलाय ज्याच्यावरती धाव आली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता, मिस केलं चेंडूला. आता स्ट्राईक रोटेट करायची आहेत आणि स्ट्राईक रोटेट करताना अजून एक गडी बाद झालाय. 8 गडी बाद 71. चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहे धावलकावरती 8 गडी बाद 71. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत योगेश, जे नॉन स्ट्राईक एंडला आहेत आणि स्ट्राईक एंडला आहेत वैभव. जेव्हा जेव्हा विठ्ठलवाडी आता उतरते ना, प्रत्येक मॅच ना अमोलला एक श्रद्धांजली म्हणून
हा संघ आवर्जून मैदानावरती खेळतो. इथे काहीतरी वेगळं केलंय. खेळायचं होतं फाईन लेगला, चाललाय थर्ड मॅनला, बट रिझल्ट चांगला आहे. फायनली याला चौकार आणि ज्या टोटलची चर्चा सुरू होती आता ते टोटल स्कोर कार्ड वरती लागलंय 75. 75 धावा बनलेत. जेव्हा मैदानावरती आताच फलंदाज इंटर झाला ना, कॅमेरामॅन फार सुंदर काम करत होते. त्यांच्या टी शर्ट वरती मागे जो फोटो आहे ना, तो फोटो फक्त आता फोटो नाही राहिलाय, ती एक आठवण बनून गेली आहे. जो हसता चेहरा आज सगळ्या आपल्या विठ्ठलवाडी आणि सपळेमधून निघून गेलाय, त्या अमोलला श्रद्धांजली आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं देखील देऊयात. मनी होता भोळेपणा, ज्यांना दाखविला कधी ना मोठेपणा, आणि मैत्रीच्या दुनियामध्ये ज्यांना अनेक साऱ्या आठवणी आजवर या विठ्ठलवाडीला पाटील परिवाराला दिल्या, त्या अमोलला देखील आपण या ठिकाणी म्हणूयात भावपूर्ण श्रद्धांजली. त्याच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. सत्र संपलं मैदानावरती पहिलं, आणि पहिलं सत्र संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे या ठिकाणी 77. डबल 7 लागलेत. आता किरण गुरुद्वानला 7 मैदानावरती कोण देणार त्याचं उत्तर आहे ना, किरण गुरुद्वानला द्यायचं आहे, त्याच्या टीम एनसीसी सफाळ्याला द्यायचं आहे. बट आता आपल्याला 7 हवी आहे उत्कर्षी, त्यामुळे आपण जाऊयात सरळ टॉस बॉक्स मध्ये. आणि त्याआधी डीजे चेतन आपल्या सोबत आहे, त्याचं एक सॉन्ग ऐकू आणि पुढच्या मॅचचा टॉस कोरे विरुद्ध रावळेच्या दरम्यान. इट्स ओव्हर टू यू टॉस बॉक्स. आपण या पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. एका बाजूला मिस्टी 11 कोरे आणि एका बाजूला एंजल स्टार रावळे यांच्यातला महत्वाचा मॅचचा टॉस होतोय. एंजल स्टार श्री जागमाता रावळे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. टेल्स इज कॉल अँड इट इज हेड्स. विनंती करीन सुनील म्हात्रे सरांना आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. एंजल स्टार श्री जागमाता रावळे या संघाने मात्र इथून पहिला मॅचचा टॉस जिंकलाय. तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग. संध्याकाळचं सत्र अगदी आपण पाहतात आता संपुष्टात येईल. नाईट फ्लड लाईट मध्ये तुम्हाला कदाचित तो सामना खेळायला मिळेल. लाईट फ्लड लाईट मध्ये असेल. समोरचा प्रतिसंघ मिस्टी 11 कोरे या संघासमोर आपण खेळत आहे. फिल्डिंग करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? नक्कीच 6 ओव्हरची मॅच आहे तर 60-65 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मागील 2 मॅच मध्ये आपण पाहिल्या, पहिल्या मॅच मध्ये 86 आल्या, या मॅच मध्ये 70 जवळ पोहोचले, 70च्या प्लस झाले. तुम्ही 60-65 मध्ये रोखण्यासाठी तुमचे महत्वाचे गोलंदाज कोण राहतील? 2 नील आणि नयन. निश्चित स्वरूपात या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? नक्कीच खूप चांगलं आयोजन आहे. थँक्यू सो मच. टॉस तुम्ही जिंकला असतात जरूर. टेल्स तुम्ही बोलले परंतु हेड्स आला. प्रतिस्पर्धी संघाने टॉस जिंकला, तुम्ही जिंकला असतात, तुमचा निर्णय काय असता? आणि पण बॅटिंग केली असती. मग आता बॅटिंगच मिळत आहे. खऱ्या अर्थानं मनासारखी तुम्हाला बॅटिंग देखील मिळाली. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्यांनी म्हटलं की 60 धावांपर्यंत आम्ही थांबवणार आहोत. तुम्ही बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत जाणार? आम्ही पण 60 प्लस करू. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. फलंदाज देखील दाखल होतील आणि मॅचला सुरुवात देखील होईल.
हॅलो चेक चेक. वेलकम बॅक. आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण शिवनेरी चषक 2025 पर्व 5व्या मध्ये सहर्ष स्वागत. आणि जो प्रेक्षक वर्ग पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवरती देखील जॉईन झालाय त्यांचंही करूया आपण स्वागत. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होतोय. आमच्या जोडीनं आता पुन्हा एकदा उत्कर्ष पाटील जॉईन होतील. 77 झाल्यात. आता ज्यावेळेला एक इनिंग संपली ना त्यावेळेला ओंकारजी शेट्टी यांनी नक्कीच चांगला उल्लेख केला की 7 द्यायची आहेत. 77 धावा झाल्यात. पण आता तो अमिताभ बच्चनचा फेमस पिक्चर होता ना सत्य पे सत्ता, खेळ तसा पण आहे ना. आता सत्ता कोणाची स्थापन होणार आणि सत्ता कोणाची उलथवून लावणार तोही मॅच आहे. कारण एका बाजूला NCC सफाळे आहे आणि दुसऱ्या बाजूला बाप्पा मोरया. आता तर अमोल 11 विठ्ठलवाडी. जाऊया मॅचकडे. इथे गोलंदाजी ट्रॅकवरती वैभव आलेत. वैभव यांनी जर 3 विकेट घेतले तर बंडू पेंटर यांच्या माध्यमातून 500 500 रुपयाचा कॅश प्राइज. मॅचला सुरुवात होते. एका बाजूला विनायक, एका बाजूला उमेश, NCC सफाळे आणि त्यांच्या विपक्षात अमोल 11 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी. हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 78 धावांचं टार्गेट आणि 78 धावांचं टार्गेट आता कुठल्या पद्धतीने चेज होईल की मग डिफेंड होईल या दोन गोष्टींसाठी 6 षटकं बघणं गरजेचं भूमिका आहे. पहिला बॉल घेऊन गोलंदाज वैभव तयार. पहिलाच बॉल उमेशनं अगदी ऑफस्टिकला बॉल हाताळला. थोडे शफल झाले आणि तदनंतर बॅटचं स्विंग जो होता अगदी मोठा फटका खेळण्याची चाहत आणि त्यामध्ये डॉट बॉलनं इथे वैभवनं सुरुवात केली. त्याच्या यष्टीकडे जाऊन नाही चालत. त्याच्याकडे गुणवत्ता आहे. हातामध्ये चांगलं वळण आहे या गोलंदाजाकडे. चांगला बॉल. पहिल्या चेंडू बरोबर ऑन मार्क टाकलाय वैभवनं. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू इनफिल्डच्या डोक्यावर उडवायचा आहे. क्षेत्ररक्षका चेंडूच्या खाली लॉंग ऑफ वरती आले आणि पहिला मोठा धक्का. उमेश नहीं है ये उम्मीद थी, उम्मीदों को लगता हुआ बड़ा झटका. पहिला विकेट, पहिला गडी बाद. मागचे 2 वर्ष थोडेसे कठीण राहिले परंतु तदनंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करत असताना किरण गुरुद्वान दाखल झालेत. 34 बॉल 78 धावा समीकरण आपल्याला बघायला मिळतं. आणि जसं तुम्ही त्या टी शर्टवरचं नाव वाचलं ना फेल, प्रत्येकाला वाटतं फेल म्हणजे नापास नाहीये. फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग आहे. पहिला प्रयत्न आहे शिकण्याचा. तो फेलचा अर्थ तो असतो फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. आता किरण गुरुद्वान बॅटिंग वरती आलाय. किरण दाखल झालेत आणि किरणकडून भरपूर अशा अपेक्षा असतील NCC सफाळे या संघाला. तिसरा बॉल ओव्हर द स्टंप्सनं आलेत किरणसाठी. पहिलाच बॉल पुलर लेनचा आणि इथे मात्र आपण पाहत आहेत बॉलला फाईन लेगचं क्षेत्र निवडलं. किरण गुरुद्वानने येता क्षणी शंखनाद फुंकला आणि रोहित मोरे यांच्या चेहऱ्यावरची स्माइल सगळं काही सांगून जातं की या षटकाराचं महत्व काय. 6
500 रुपये. मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार मानते. खऱ्या अर्थानं जे आमचे स्पॉन्सर आहेत त्यांच्यामुळे या स्पर्धेला एक वेगळं वलय प्राप्त झालं. स्पर्धा मोठी म्हटली की सहज होत नाही. आयोजन म्हटलं की सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल. जिथे षटकार आला त्या बॉलला मात्र चॅलेंज केलं होतं किरणनं की तो बॉल मला नो हवा आहे, परंतु अगदी कमरेच्या खाली येणारा बॉल जर तो बॉल बॅटला लागला नसता तर तुमच्या अगदी पायावरती आदळला असता. ज्या अनुषंगानं पंचांनी पाहिलं आणि त्या बॉलला फेअर डिलिव्हरी. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय गोलंदाज ओव्हर दी स्टम्प्सनं आले. तदनंतर फुलर लेनचा बॉल, त्यामध्ये दिशा देखील अगदी पायावरची राहिली आणि किरणला ते सोपं गेलं. मैदानाचा आढावा घेतला तर मागच्या साईडने थोडासा षटकार कमी आहे. गोलंदाज तयार. याही वेळेला किरणनं फटका तर खेळलाय मोठा. चेंडू जाणार सरळ सीमा रेषा पलीकडे. मिळतील धावा 4. शिवनेरी चषक चौकार. डोल डोलते ज्यावेळेला लाटेवरती डोल ती नाव थोडीशी हेलकावे का ते या बाजूला त्या बाजूला जातं ना, तसा सामना देखील आहे. NCC सफाळे आणि दुसऱ्या बाजूला अमोल 11 अर्थात बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघ. तो हेलकावे खाणार, नाव थोडीशी डळमळणार. सुंदर सुंदर आपला क्लास दाखवणारा क्लासिकल क्लासिकल एखाद्याला म्युझिक जसं वाजते ना तसा म्युझिकल क्लासिकल चौकार. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल फुलर लेनचा बॉल हाताळला आणि ज्या वेळेला पॉवर प्लेचं षटक चालू आहे त्या अनुषंगाने फक्त बॉलला दिशा दिली कव्हरला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. याही वेळेला किरण आले आणि येता क्षणी आक्रमक देखील झाले. बॉल चाललाय लॉंग ऑनला. हेल्लो टाटा बाय बाय करत सीमा रेषा पलीकडे झंझावती षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय ज्याच्यामध्ये किरणच्या बॅटमधनं 3 चौकार पाहिले, 1 षटकार जो पहिला गेला होता आणि तोच फटका जो पुन्हा पुन्हा आपण बघतोय लॉंगनच्या डोक्यावर नाही चेंडूला फेकून दिलं होतं आणि चेंडूला पाठवलं होतं सीमारेषा पार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ जो सुरुवात झाली विकेटनं त्यानंतर आले 2 षटकार 2 चौकार. आतापर्यंत किरण गुरुद्वान यांच्या बॅटमधनं आपण आल्यात ते पाहिले होते आणि जसं तुम्ही उल्लेख केला किरणच्या नावामध्ये रन आहे. किरण बॅटिंग करतोय देत धनाधन आणि प्रेक्षकांचं करतोय मनोरंजन. मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतोय. असं 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिले षटक संपले ज्याच्यामध्ये धावा आल्यात 20-20. पहिल्या षटकात 20 धावा आणि दुसरं षटक आता हाताळण्यासाठी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. प्राईड ऑफ विठ्ठलवाडी अर्थात मनोज पाटील मन्या हे दाखल झालेत. मन्याकडून अशा अपेक्षा भरपूर असतील संघाला. संपूर्ण आज विठ्ठलवाडी देखील घर बसल्या मॅचचा आनंद घेत असेल की अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघ खेळतोय. युट्यूबला प्रेक्षक देखील वाढले असतील. या मॅचचा क्रेज आहे तो. पुढचा बॉल यावेळेला बॉलला स्टिअर केले. शॉर्ट कव्हरचे खेळाडू आहेत विनायक यांना आता पहिला बॉल खेळण्याचा मान मिळाला. चांगला बॉल इथे हाताळलाय मन्यानं. अनेक क्रिकेटचे सामने ज्यांनी पाहिलेत, ज्यांनी अनेक क्रिकेटमधले मोठमोठे सामने खेळून आलेत. ऑल इंडिया ओपन क्रिकेट देखील ते हाताळतात आणि तेच मनोज पाटील सफाळे स्टार अर्थात गोलंदाजी ट्रॅकवरती. एका बाजूला KG आहेत, किरण गुरुद्वान आहेत ज्यांनी आपला क्लास दाखवला. आले आणि येता क्षणी आक्रमक झाले. त्यांना जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही. या पद्धतीचे ते फलंदाज आहेत. चांगले क्रिकेट दाखवलंय. पहिला बॉल इथे देखील डॉट आलाय. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला प्राईड ऑफ विठ्ठलवाडी आणि बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. NCC सफाळेचे 2 सर्वोत्तम फलंदाज सध्या मैदानावरती आहेत. म्हणजे बाकीचे देखील आहेत पण विनायकचा क्लास आपण पाहिलाय. ज्या पद्धतीने त्यांची स्ट्रेंथ आहे, खेळण्याची ताकद आहे आणि किरणनं तर आपलं नाव बरंच केलेलं आहे. हे बेस्ट वर्सेस बेस्टची. बेस्ट वर्सेस बेस्ट डू नॉट टेक रेस अंटिल यू गोइंग गुड इज बेटर और बेटर इज गॉन बेस्ट. जोपर्यंत गुड तुम्ही बेटर देत नाहीये आणि बेटरला बेस्ट करत नाहीये तोपर्यंत थांबू नका. हा मॅच तसा आहे, थांबायचं नाहीये, थांबायचं नाहीये. आणि जसं म्हणतात ना थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. हा मॅच पण तसा आहे, थांबणार नाहीये. पहिले 2 निर्धाव चेंडू आहे.
चांगली गोलंदाजी. जिथे आपण पाहतायत पहिल्या षटकात 20 धावा आल्या, मनोजने स्वतः रिस्क घेतली, जबाबदारी घेतली आणि आले गोलंदाजी ट्रॅकवरती. या षटकातला तिसरा बॉलला केलाय अगदी शॉर्ट पॉइंट आणि गलीच्या मधोमध बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषा पलीकडे. हितेंद्र भोईर यांच्या कटआउटला सलामी देणारा 4. अकोट पॅटर्न होता एक कॅलिबर आहे विनायकचं. ही टप्पा लवकर ओळखण्याची जी ताकद आहे ना, लेंथला पिक करायची ती ताकद विनायक यांची होती. म्हणून योग्य वेळी पोझिशन मध्ये आलं, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार चौकार. धावा झाल्या धापलकावरती 24 धावा धापलकावरती आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हर ड्राईव्ह करायचा होता, कडक पटका खेळला तर होता. फिल्डर तितकंच दक्ष आहेत. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फील्ड गेले चेंडूला धाव घेण्याचा प्रयत्न नाही. म्हणून मी म्हटलं बेस्ट बेस्ट का म्हटलं दोन्ही बाजूना कुरघोडी होणार. महत्वाली लढाई एकमेकांवरती कुरघोडी करण्याची ही लढाई मैदानावरती आहे ती बाप्पा मोरिया आणि दुसऱ्या बाजूला एनसीसी सफाळे. चांगलं क्रिकेट. मनोजनं पहिले 2 बॉल डॉट, तदनंतरचा बॉल चौकार, तदनंतरचा डॉट बॉल. एका बाजूला फलंदाज आहेत विनायक. 4 बॉलचा खेळ त्यांनी आतापर्यंत केलाय. इथे पाटल स्वीप केलं, चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बॉल चाललाय अगदी वेगानं. क्षेत्ररक्षक आहेत तिथे फक्त बॉलकडे पाहत राहतील. बॉल सीमारेषा पार 4. लागले सुपरस्टार या मॅच मध्ये आहेत ना, एकापेक्षा एक स्टार आहेत आणि स्टार कधी चमकतात. थोडासा कालोख झाला स्टार चमकायला सुरुवात झाले. मनोज पाटील स्ट्राईक केलेला विनायक हे बॅट आलाय मैदानावरती. ओ फ्लॅट काय फटका खेळलाय, जबरदस्त फटका पोझिशन मध्ये आले आणि फ्लॅट झाला. समोरच्याला गार करणारा फ्लॅट बॅटेड चौकार. फटका खेळला, अगदी बॉल मध्ये वेग होतो. पण जो तुकाराम सर तुम्ही उल्लेख केला की फलंदाज विनायककडे जी गुणवत्ता आहे ते टप्पा अगोदर रीड करता आणि त्या अनुषंगाने त्यांनी चांगला फटका खेळला. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 46 ची गरज. 24 चेंडू 46 धावा हवाची आवश्यकता आहे. 32 धावा आहेत. 32 धावा आहेत. थोडंसं मागे गेलं ना तर लक्षात येईल. 2 षटकामध्ये कम्पॅरिझन जर करायचं झालं ना तर त्याही गोष्टी लक्षात येतील. मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मानाकडे जाऊया. मी विनंती करतोय अनिल सरांना की तुमच्या शुभ हस्ते आदरणीय सन्मान्य सुनील म्हात्रे साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आणि सुनील म्हात्रे साहेबांचं स्वागत करण्याकरिता मी अनिल केणी सरांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आदरणीय सन्मान्य श्रीयुत सुनील म्हात्रे साहेब जे मात्र अगदी संध्याकाळच्या 17 पासून या स्पर्धेकडे जोडले गेले. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं, त्यांच्या माध्यमातून कॉइन स्पिन होताना पाहायला मिळाला आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाटील नेटवर्कचे कॅमेरामॅन कपिल पाटील एक क्षण कैद करत आहेत. 24 बॉल आहेत आणि 24 बॉल मध्ये 46 धाव्यांचं हे समीकरण सध्या मॅच मध्ये दोन्ही संघ अगदी बरोबरीने चाललेत. इथून आता बाप्पा मोर्या विठ्ठलवाडी सांगेल की आम्हाला 1 विकेट पाहिजे आणि इथून फलंदाजी करणारे एनसीसी संघ सांगेल की एका षटकात जर इथून 15 ते 20 धावा आल्या तर मॅच मध्ये पकड आमची एका बाजूने चांगली राहील. दोन्ही गोष्टीचं विश्लेषण तुम्ही नक्कीच केलंय. जसं क्षेत्ररक्षक करणाऱ्या टीमला इथे विकेट पाहिजे. जर मॅच मध्ये यायचं आहे तर जसं मागे तुम्ही पर्यायाचा उल्लेख केला होता, ऑप्शनचा उल्लेख केला होता, तो एक पर्याय त्यांच्याजवळ आहे की विकेट पाहिजे आणि जर दबाव वाढवायचा तर थोडंसं डॉट बॉल पण पाहिजे. ई आणि डब्ल्यूचा खेळ आहे, इकॉनॉमिकल आणि विकेट टेकिंग. हा विकेट टेकिंग आणि इकॉनॉमिकलचा खेळ आहे जो मैदानावरती आपण पाहतोय. 24 चेंडू आणि 46 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. अजूनही काही चेंजेस होऊ शकतो, मॅच थोडासा बदलू शकतो. जसा दोन्ही संघ तुल्यबल आहेत, ताकदवान आहेत, समान ताकदीचे आहेत आणि 2 समान ताकदीच्या संघामधली ही लढाई शिवनेरी चषक समान ताकदीचा खेळ आहे. समोर बरोबर खेळ आहे, प्रोटेक्शन लावलंय, माहिती आहे टीमला की ताकद काय, स्ट्रेंथ काय. पण ज्यावेळेला तुम्ही समोरच्याची ताकद आजमावता ना मग स्वतःच्या ताकदीवरती पण विश्वास ठेवा. अगर औरों के बारे में सोचोगे ना तो आपकी कमजोरी बनेगी, खुद पे यकीन रखोगे तो आपकी ताकद बनेगी. स्वतःवरती विश्वास ठेवण्याची वेळ आता मैदानावरती आले. अगदी बरोबर. या वेळेला स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. किरणनं 5 बॉल मध्ये 21 धाव्यांचा जबरदस्त खेळ केला. एका बाजूला विनायकनं साथ दिली जिथे मन्या यांच्या षटकात 3 चौकार खेळले. जरी 3 बॉल डॉट आले परंतु 3 बॉलच्या खेळावरती त्यांनी आक्रमण देखील केलं.
करण आलेत आणि करणनं पहिला बॉल किरण गुरुध्वनला अगदी खोलवर टप्प्याचा हाताळला. लॉंगॉनला तोही बॉल आला. दुसऱ्या बॉलकडे आता तयारीला लागतात करण. आपण पाहतात ओव्हर दी स्टम्प्सनं. याही वेळेला आपण पाहतात बॉलला एक्स्ट्रा कव्हरला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. शेवटच्या क्षणाला अगदी सीमारेषेच्या जवळ आले आणि बॉलला आतमध्ये ढकललं. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 33. मी म्हणेन इथे लेझी एलिगन्स दाखवले. या 2 धावा होऊ शकत होत्या. किरणनं नकार दिला. नाही, पहिल्या ज्या वेळेला फटका केला ना त्यावेळेला 1 बाउंस स्पीड होईल की काय हेच कदाचित पाहिलं होतं. त्याच्यामुळे किरण पहिला रेडी नव्हते की इथे दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न करू. आणि दुसरी काय होतं की 2 महत्वाचे खेळाडू आहेत त्याच्यामुळे कदाचित ती धावाची रिस्क हाही घ्यायची. हाही विषय असेल. जी रणनीती आखली गेली आहे तोही विषय कदाचित असू शकेल. ज्यावेळेला विनायक आणि किरण हे दोन्ही महत्वाचे खेळाडू मैदानावरती आहेत. एका बाजूला करण दुसऱ्या बाजूला किरण आहे. करण म्हणजे आता टीमनं सांगितलं होतं म्हणजे आशेचा किरण आहे मैदानावरती पण बाप्पा मोर्याला माहिती होतं की हमारे करण अर्जुन आएंगे. आता त्याच्यातला करण आलाय. बघूया तो करण त्यांच्या विजयाचं कारण बनतोय का. 21 बॉल आणि 44 धाव्यांची गरज या सामन्यामध्ये. आतापर्यंत मी म्हणेन की सामना अगदी बरोबरीने चाललाय आणि करण आले. करणनं किरणला बाद केलं हे महत्वाचं होतं. विकेटचा बाद आणि फलंदाज बाद. माती आपल्या बरोबर उदरात सामावून घेते. प्रश्न त्या वेलांटीचा होता करण आणि किरण मधली लढाई आणि करण सक्सेस झालाय आणि त्यानं विकेट प्राप्त केलाय. पण जितकी बॅटिंग ऑर्डर खाली आहे ना म्हणजे एनसीसी सपालेकडे भरपूर आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय या षटकातील. आपण बघितलं तर धावा दाबलकावरती 34. बॅटिंग ऑर्डर मोठी आहे. एनसीसी सपाळेची बॅटिंग ऑर्डर थोडीशी डीपली आहे. आता ती खाली खाली कितपर्यंत जाते किंवा वर किती थांबते हे बघणं इंटरेस्टिंग आहे. अगदी बरोबर. ज्या वेळेला आपण पाहतायत बॅटिंग लाईन डीप मध्ये जरूर आहे परंतु तुम्ही किती वेळ थांबता खेळपट्टीवरती हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. अगदी योग्य विश्लेषण. 34 धावा धावफलकावरती 2 गडी बाद झालेत. करण आले. करण यांनी किरणला पाठवलं. आता किरणची जागा घेण्याकरिता मीत आले. मीतसाठी पहिला बॉल. मीतसाठी पहिलाच बॉल अगदी डाऊन द पिच. बॉलमध्ये उसळी मिळाली नाही. त्या अनुषंगाने थोडासा कठीण राहिला. हा पंप पुल करायचा होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉल होता परंतु यष्टीरक्षकाची साथ नाही मिळाली. सिंगल बाईच्या माध्यमातून मिळाली. बघा फक्त सिंगल मिळाले का हाही प्रश्न आहे. हा सिंगल फक्त आलाय 1 रन आलाय का या चेंडूचं इतकंच महत्व आहे की पुढे काहीतरी भविष्यामध्ये दडलंय. याही गोष्टी आहेत. धावा आहेत धावफलकावरती 35. 35 धावा धावफलकावरती. स्ट्रायकरला पुन्हा एकदा विनायकची खेळी बघा. 7 चेंडूवरती 13 धावांची खेळी आतापर्यंत साकारतायत. मी म्हटलं ना फक्त तो 1 रन नाही आलाय. स्ट्राईक विनायक कडे आलाय. जी मिस्टेक झाली होती त्यानंतर हा नो आणि नोचा हा 6 षटकार. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय खऱ्या अर्थानं विनायक तयार होते रिव्हर्स स्वीपसाठी आणि त्यांना अगदी आ बैल मुझे मार ज्या पद्धतीचा चेंडू हाताळला. नोही मिळाला. 6 धावा देखील मिळाल्या. तुम्ही जो उल्लेख केला की ती फक्त 22 नव्हती. ती फक्त 1 रन नव्हती. स्ट्राईक रोटेशन झालं. त्याचं भविष्य थोडंसं वेगळं घडलं आणि जे तुम्ही बोललात अगदी दुसऱ्याच बॉलवरती त्याचं उत्तर देखील फलंदाजांना दिलं. नाही बघा जे तुम्ही एक गोलंदाज असतो जो चांगली कामगिरी करतो विकेट घेतो नवीन आलेल्या फलंदाजावरती डॉट बॉल करतो आणि त्यावेळेला डॉट बॉलवरती रन येते ना त्यावेळेला तो परिणाम गोलंदाजावरती कारण तो गोलंदाज तयार नव्हता त्या बॅट्समनसाठी. तो मिससाठी रेडी होते पण आता समोर कोणाला विनायकाला. हे सगळं आहे क्रिकेटमध्ये असं घडते बऱ्याच वेळेला. धावसंख्या फलकावरती 42. 19 बॉल आणि 35 धावा या सामन्याचं समीकरण. 42 वरती 2 धक्के. फुलरलेनचा बॉल फ्री हिटचा बॉल आहे.
कारण इथे जरी हा कॅच कॅरी केला असला, मागच्या बॉलवरच्या चुका आहेत त्या तुम्हाला इथे भुगतान करावं लागतं आणि तेच बघायला मिळालं. ना फ्री हिटचं खेळत तसं आहे, म्हणजे ती ऑफर असते ती पहिलाही लागू असते, दुसऱ्यावरती असते, बाय वन गेट वन असतं. पण आता पहिला तुम्ही घेतलाय आणि त्याच्यावरती दुसराही फायदा तुम्हाला होणार आहे. जसं आता मोबाईलवरती आल्यात, म्हणजे मोठ्या जर आपण कंपनीचे मोबाईल घेतले तर छोट्या कंपनीचा मोबाईल फ्री मिळतो 7-8 हजाराचा. तसं आहे, पहिला तुम्ही नो बॉलवरती षटकार ठोकला आणि फ्री हिटवरती कदाचित भाव देऊ शकला असता. तसंही नाही आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत ते धावफलकावरती 43 आणि ज्यावेळेला विठ्ठलवाडी होती ना ती 53 वर होती. 3 षटकामध्ये 53 वर होती आणि आता ही 43 वर आहे आणि बरोबर 53च्या उलट्या 35 करायच्या आहेत. 18 बॉल 35, पण मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे आणि बरोबर पाटील नेटवर्कच्या युट्यूब चॅनलवरती ऑनलाईन तिथे काय प्रेक्षक वर्ग आहे. निश्चित स्वरूपात आता प्रेक्षकांचं आम्ही करतोय पुन्हा एकदा स्वागत. अगदी नाईट फ्लड लाईट मध्ये आता आपण एन्जॉय करतात क्रिकेटला. काळी भोर रात्र आणि ज्यामध्ये शिवनेरी चषक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदगडी, ज्यामध्ये क्रिकेटचा घमासान शिवनेरी चषक. 4थं षटक ज्या ज्या वेळेला आलं या वेळेला दांडी गुल आणि मनोज पाटीलचं सेलिब्रेशन सांगतं की हा विकेट किती महत्वाचा आहे. मोठा मासा गळाला, विठ्ठलवाडीचा डगआउट अगदी जल्लोषानं आनंदानं एन्जॉय करतात. कारण विकेट मिळाली आहे कोणाची, तर विकेट मिळालंय ज्यानं 9 बॉलमध्ये 20 धावांची भागीदारी दिली होती संघाला, तो विनायक सापडला. या स्पर्धेचं वैशिष्ट्य ओमकार सरांनी देखील उल्लेख केला होता की 3 षटकांपर्यंत क्रिकेट व्यवस्थित चालू राहतं, 4थ्या षटकात विकेट येतेच येते. आणि त्याला कारण आहे, त्याला कारण काय माहिती का, एकाग्रता थोडीशी भंग पावली होती, कॉन्सन्ट्रेशन. आणि बघा पहिला चेंडू स्विचिटचा प्रयत्न, बरोबर ब्लॉक कॉल डिलिव्हरी हाताळली गेली होती, म्हणून हे ज्युबिलेशन आहे, हे सेलिब्रेशन आहे इथे. आणि विनायकच्या रूपानं एक गडी बाद झाला आहे या क्षणाला. म्हणून मी म्हटलं होतं ना मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. TV समोर जाऊ नका, इथून मोबाईल समोर जाऊ नका आणि बरोबर मॅच पासून लांब तुम्ही जाऊ नका, कारण मॅचच्या अजून बरंच काही. कारण या मॅचची स्क्रिप्ट लिहिणारा जो रायटर आहे ना तो एकच आहे, त्याने रायटिंग केलेले आहेत, पण त्याचं आयुष्याचं पान असतं. पुढच्या पानावरती काय लिहिलंय ते पहिलं पान वाचल्यानंतर पुढे गेल्याशिवाय समजत नाही. तसा खेळ आहे. नवीन पहिल्यांदा मैदान दाखल होते मनील बंटी या नावाने सर्वांना परिचित आहे. आणि जबाबदारी फार मोठी आहे, जिम्मेदारी बडी आहे, कारण प्रमुख फलंदाज बाद झाल्यात, पण अशा परिस्थितीमध्ये भरपूर वेळा गेल्यात. असं अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल मोमेंट भरपूर क्रिकेट त्यांनी केलंय. स्ट्रायकर एंडला आहेत. कट केला होता चेंडूला थोडासा लांब ठेवला, टप्पा थोडासा लांब ठेवला, लवकर फिरले होते मनील. आता काय झालंय, तो एक विकेट आलाय ना, म्हणजे पहिला किरणचा आणि त्यानंतर आला विनायकचा, त्याच्यामुळे हौसले थोडेसे बुलंद आहेत, खांदे थोडेसे वर आहेत. आता बघूया त्या वर आलेल्या खांद्याचा फायदा विठ्ठलवाडीला होतोय की काउंटर अटॅक NCC सफालकडनं होतोय. 16 बॉल 35चं इक्वेशन मनोज आले आणि मनोज यांनी महत्वाचा गडी गारद केला. जिथे आता थोडंसं NCC सफाई संघाचं डगआउट शांत झालं, रोहित मोरे देखील थोडे शांत हतबल झाले. याही वेळेला आपण पाहतात चांगला बॉल आलाय, चांगला बॉल इथे मात्र आपल्याला बघायला मिळतोय. सध्या डॉट बॉलचा भरणा आणि जेवढे डॉट बॉल वाढतील तेवढं टेन्शन वाढणार आहे. सध्या 3 बॉल तुकाराम सर सलग डॉट आले, तिन्ही चेंडू डॉट बॉल आलेत आणि मिश्रण केले. बघा पहिला यॉर्कर होता, दुसरा जर पाहिला तर थोडासा लांब टाकला होता आणि आता शेवटच्या क्षणी ज्यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट आले ना त्यावेळेला लेन थोडीशी अजून छोटी केली, अजून पाठीमागे आले आणि हा चेंडू डॉट बॉलची सांगता होत असताना 3 चेंडू निर्धाव आलेत. दबाव दुसऱ्या बाजूला वाढतोय, दबाव होती 43, 43 दबाव वाढलेला असताना दबावामध्ये ठोकलेला हा सिक्सर षटकार. मनील आले आणि मनील यांनी जबरदस्त फटका खेळला. छत्रपती शिवाजी प्रतिष्ठान डुकटन याही स्पर्धेत या सफाळ्या संघानं खूप चांगली कामगिरी केली होती आणि तेच मनील आले. किरण नसले, विनायक नसले हरकत नाही, मी देखील माझ्या संघाचा महत्वाचा खेळाडू आहे, मिळालेल्या संधीचं सोनं केलं, चांगला फटका खेळला. नाही जसं म्हणतात आपला सपना मनी मैदानावरती मनील आहे ना, सपन्यामध्ये काय आहे ती ट्रॉफी आहे, जिंकण्याचं स्वप्न आहे आणि तो स्ट्रायकर यायला सज्ज आलाय. अकुटाप्याचा चेंडू होता, थोडा खाली राहिला आहे. एकदा तुम्ही सक्सेस केला, एकदा आम्ही सक्सेस करणार. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी गेंदबाज कहता है हमारी. ही मैदानावरती खेळ चाललाय. धावा आहेत धापलकावरती 49 धावा झालेत. मनोज पाटीलनं पहिल्या षटकात 12 धावा दिल्या, या षटकात 6 धावा तर खर्च झाल्या.
परंतु महत्वाचा विकेट देखील मिळाला. अगदी शेवटचा बॉल आहे मनिलसाठी. पुढचा बॉल मनिलसाठी पुढचा बॉल इथे फुलर लेनचा राहिला. करण आले आणि करण यांनी शेवटच्या क्षणाला हा झेल धरती मातेला दान दिला. आता येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं मनिलला मिळालेली संधी विध्वंसक रूपात रूपांतर होईल की मग त्यांना शांत करण्यात यश येईल. 12 बॉल 28 चा मॅच. षटकांतर धावा आहेत धावफलकावरती 50 50 शेवटच्या चेंडूवरती झेल सुटलाय आणि त्या झेलचा किती फायदा मनिल उचलण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या बाजूला फलंदाज मित देखील आहेत. आता गोलंदाज कोण आहे ते गोलंदाजी मार्कवरती ते पाहणं देखील इंटरेस्टिंग आहे. शिवनेरी चषक 2025 चा जो सोहळा आपण गेले 4 दिवस रात्र डे नाईटचं क्रिकेट आपण जो अनुभवतोय प्रत्येक दिवशी एकापेक्षा एक सरस सामने आपण अनुभवले आहेत. म्हणजे असं म्हणावं लागेल की पहिल्या दिवसाचा खेळ जबरदस्त होता, त्याच्यापेक्षा दुसरा दिवस अप्रतिम होता आणि कालचा दिवस तर ब्लॉकबस्टर होता. कालचा दिवस आपण पाहिला होता. आणि आज सफाळे गटामधलं एक दर्जेदार क्रिकेट, सफाळे गटामधलं सुंदर क्रिकेट आज आपण जे अनुभवतोय. 12 चेंडू आणि धावा करायचे त्या 28. 12 बॉल आणि 28 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज करण दाखल झालेत. ज्यांनी किरण गुरुद्वनला बाद केलं ते करण आलेत. मागच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती झेल सुटलाय, परंतु त्याचं दडपण न घेता या मॅचमध्ये या 5व्या षटकात तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि त्यासाठी तत्पर आहेत. कोलवट टप्पाचा बॉलला केलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथून कल्पेश म्हात्रे पुढे सरसावले अगदी वेगानं दीपेश म्हात्रे आणि तिथून जर आपण तपासून पाहिलं तर सिंगलच मिळत आहे. सिंगलच्या साह्याने धावांची गती तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 51 वरती. 51 धावा धावफलकामध्ये 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27 धावांची आवश्यकता आहे. मनिल खेळतात एक सिक्सर त्यांच्या बॅटमधनं आलाय. तर दुसऱ्या बाजूला मीत आहे. मीतला थोडंसं कमिट व्हायचं आहे, कमिटमेंट द्यायची आपल्या टीमच्या प्रती. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न, बॅटच्या बाहेरील कडा जोपर्यंत फील्ड करतील शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बरोबर गुली रिजन मध्ये जातोय. एक धावे चेंडूवरती पूर्ण एकता आहे. हे बॅटल जसं पुढे चालले ना तसं दोन्ही पाठीराख्यांचा बघा टाळ्यांचा गजर कधी त्या टोकाकडनं कधी या टोकाकडनं येताना बघतोय. दोन्ही आहेत, दोन्हींना माहिती आहे मॅच 50-50 वाला आहे. 50-50 वाली मॅच आणि जिथे दोन्ही संघ सहज रीतीने हार पत्करण्यामध्ये नाही, शेवटपर्यंत लढणार, झुंज देणार. या वेळेला आपण पाहतात अगदी कोलवर टप्पाचा बॉल ज्यामध्ये गती कमी, बॅटचा ब्लेड लवकर बंद झाला आणि गोलंदाजानं बॉलचा वेग कमी केला. अतिशय चांगला चेंडू जिथे वैविध्यता बघायला मिळाली. विविधता आणि वैविध्य जसं तुम्ही उल्लेख केला, व्हरायटी आहे तुमच्याजवळ आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणून म्हटलेलं 50-50. तो 50-50च्या बिस्किटासारखा आता हा मॅच चाललाय. पहिले 3 चेंडू पाहिल्यात, पहिले 3 चेंडूवरती सिंगल पुढे चाललाय. थोडीशी शांतता आहे, पण काही शांतता वादलापूर्वीची आहे का? हे थोडासा सायलेंट वायलेंट होत आहे का? सायलेंटला व्हायलेंट करण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटर फटका लॉंग आयडिश लॉंग होणारा क्षेत्ररक्षकाला फील्ड करतील. मागच्या 4 चेंडूवरती 4 धावा आतापर्यंत येत असताना 54 धावा धावफलकावरती आहेत. टाळ्यांचा गजर आता तिथे जास्त वाढलाय. बघूया आता समीकरण बघणं गरजेचं आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 रन करायचे आहेत. 8 बॉल 24चा सामना, अतिशय सुंदर सामना. करणचं कौतुक करावं तेवढं कमी. स्लॉग मध्ये आले आणि स्लॉग मध्ये फलंदाजांना थांबवणं तेवढंच सोपं नसतं. त्यावेळेला करणने सांगितलं का मैं हूं ना. खऱ्या अर्थानं आपण पाहतात 5व्या षटकाची जबाबदारी दिली, त्या जबाबदारीचा स्वीकार केला आणि संघासाठी चांगली गोलंदाजी केली. पुढचा बॉल या षटकातला. याही वेळेला आपण पाहतायत मनिलसाठी हा बॉल अनप्लेएबल. बोटातील कौशल्य मांडलं, फिरवली बोट आणि बॉल डॉट आला. बिलकुल गेंद में थोडीशी जादू थोडंसं उंगली की जादू, बोटामधली जादू दाखवण्याचा प्रयत्न. थोडंसं बॅकअप द्या. लेग कटर देखील हाताळला गेला होता. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. 7 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे या षटकातील. शेवटचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या कडेला लागून चेंडू चाललाय. जोपर्यंत फ्लाइंग शिपच्या क्षेत्ररक्षक होता फील्ड करेल. हे षटक आलंय. 12-28चा सामना होता. या षटकामध्ये हायफाय खेळ झालाय, हायफाय गेम झालाय. फक्त 5 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. हा जल्लोष आहे. बाप्पा मोरिया, अमोल 11, विठ्ठलवाडीच्या प्रेक्षकांनो एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. आपली टीम चांगली करते आणि त्याकरता तो टाळ्यांचा गजर तिकडे झालाय, पण टाळ्यांचा गजर या बाजूला देखील येणार आहे.
6 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. कमबॅक एनसीसी सफाळे देखील करणार, तेही आहेत तयार टाळ्यांचा गजर करण्यासाठी. एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया. 6 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 23. शांत केलं 5व्या षटकामध्ये. 6 बॉल आणि 23चा सामना मॅच मध्ये पलटवार होऊ शकतात. पहिल्या षटकात 20, दुसऱ्या षटकात 12, तिसऱ्या षटकात 7 आणि तिसऱ्या षटकात 7, चौथ्या षटकात 7 आणि 5व्या षटकात 5. म्हणजे गोलंदाजी चांगली राहिली गोलंदाजी करणाऱ्या डिपार्टमेंटची. सर 6 बॉल 23 इथून 4 षटकार, तुम्ही पुढचं क्रिकेट कसं बघता? नाही बघा, जसं तुम्ही उल्लेख केला गेला मागे काय केलं, आलेख थोडासा खाली आलाय. पहिल्या 2 षटकामध्ये त्यांनी 32 केल्या होत्या आणि मागच्या 3 षटकामध्ये 23 धावा आल्यात. 18 चेंडू मध्ये 23 आणि बरोबर त्याच 23 धावा आता करायच्यात. चला घाई करा. पंच सांगतात की बाकी षटकं ठीक होती, पण आता या षटकासाठी तुम्ही जास्तच वेळ घेतायत, त्याच्यामुळे पंच तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत. 6 चेंडू 23 धावा आणि तुम्ही जसं विचारले की या सामन्याचं भवितव्य काय किंवा पुढे काय घडेल. बघा क्रिकेटचा खेळ असा आहे ना, फार पूर्वी आपल्या गावामध्ये ना तो कार्ड काढायला ज्योतिषी तो पोपटवाला यायचा. आता तो जरी आला ना तरी कार्ड काढू शकणार नाहीये. एनसीसी सफाळे का बाप्पा मोरिया, इतका कठीण मॅच आहे. अजून ते कार्ड काढू शकणार नाहीये की ते कार्ड कोणाचं काढणार आहे, कारण तो पोपटवाला गावभर फिरायचा. त्यावेळेला छोटी छोटी मुलं पण त्याच्या मागे जायची. 6 चेंडू आणि धावा करायच्या 23. 6 बॉल 23 असताना फिरकीचा जादूगर, फिरकीचा राजा गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित आलेत. आता 6 बॉल 23 मध्ये मॅच मध्ये कोण पुढे येणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये. एका बाजूला विठ्ठलवाडीचा डगआउट सांगेल की इथून रोहित नाही देणार, तर मनील सांगेल की त्यांची ही बाकी तर मी मोडीत काढीन. व्हाईट बॉल आला, पहिला बॉल व्हाईट बॉल आलाय आणि त्या व्हाईटनं थोडंसं मॅच टाईटही होऊ शकतो. व्हाईट बॉलना मॅच टाईट देखील होऊ शकतं. आणि एक गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला, कारण दोन्ही फलंदाज असे आहेत ना त्यांच्याकडे क्षमता आहे, असं नाही की क्षमता नाहीये, ताकदवान आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लांबला थोडासा टर्न झाला होता, लांबनं चेंडू गेला होता, जबरदस्त फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती, पुढे धाव घेण्याचा प्रयत्न, विकेट. इथे कॉलिंग नव्हतं, कॉलिंग मध्ये झाले चुकी, मिस्टेक आणि आलाय विकेट. आपण पाहिलं बॉलनं भरपूर बाहेरच्या बाजूने वळण घेतलं. तदनंतर सिंगल तर पूर्ण झाली. एका बाजूनं मीतनं सांगितलं होतं की नाही दुसऱ्या रनासाठी मी कन्व्हिन्स नाही, परंतु मनील सांगतात की मला स्ट्राईक हवी आहे, परंतु त्यामध्ये व्यवस्थित समन्वय साधता आला नाही आणि मनील आता धावचीच्या स्वरूपात बाद झाले. 5 बॉल 21 तुम्ही जो उल्लेख केला की भवितव्य क्रिकेटमध्ये तुम्ही कधी काय घडेल याचा नेम नाही, आणि सध्या 5 बॉल 21चा मॅच फसलाय, दोन्ही बाजूने फसलाय. एक संघ जरूर याच्यातून जिंकताना बघायला मिळेल. येणारे 5 चेंडू चित्र स्पष्ट करतील. बघा जसं तुम्ही उल्लेख केला मॅच थोडासा फसलाय, पण अशाच वेळेला तुमच्या क्षमतेची परीक्षा असते ना. लहरों के साथ तो कोई भी तैर लेता है, असली इंसान वही है जो लहरों को चीर के अपना रास्ता बनाए. इथे थोडा मॅच फसलाय पण मॅच मध्ये बाहेर येऊ शकतो. गोलंदाजाला किमान 3 चेंडू चांगले हाताळायचे आहेत, तर बॅट्समनला 2 फटके खेळायचे आहेत ज्याच्यावरती मॅच येऊ शकतो. अगदी बरोबर. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित पुन्हा एकदा काही चेंडू हाताळत आहेत, चांगली गोलंदाजी. येता क्षणी मी त्यांनी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला. तुमच्याकडे ॲक्युरेट फटका असायला हवा. या कंडिशनला तुम्ही अशा फटक्यांचा स्वीकार कराल, डॉट बॉल तुम्हाला मागेच घेऊन जाणार. नाही बऱ्याच वेळा काय असं की आपल्या मनामध्ये विचारांचं काहूर असतं, भरपूर काही असतं की काय करावं, काय करू नये, कसं करावं, कुठे करू नये, केव्हा करावं, कशा पद्धतीने करू नये, हे सर्व विचारांचं काहूर आहे. 4 चेंडू 21 धावांची आवश्यकता. मिस केला आणि स्टंपिंग बाद, विकेट गॉन.
घाम पण घामाची कहाणी पण वेगळी आहे. म्हणजे कष्ट केला ना तरी घाम येतो आणि घाम गाळल्यानंतर यश मिळतं, पण समोरच्याला पण घाम फोडायचा असतो. तिन्ही गोष्टी आहेत ज्याचा या मॅचमध्ये देखील आहेत. कारण बाप्पा मोरया संघाने भरपूर प्रयत्न केले, त्याच्यामध्ये घाम गाळला आणि घामामधनं आता त्यांना यशाच्या वाटा सापडत आहेत असं चित्र दिसतंय. 3 चेंडू आणि धावा करायचे त्या 21-21. 3 बॉल आणि 21 धावा सध्या मॅच मध्ये आपण पाहू शकाल. आता भविष्याचा जे तुम्ही उल्लेख केला होता की ते पोपटवाला, आता ते कार्ड ओपन झालंय. बाप्पा मोरया इथून जवळपास विजयाचा सुगंध दरवळतोय आणि डगआउट मधून टाळ्या येतात, स्टँड मधनं टाळ्या येतात. आपला संघ विजयाच्या जवळ पोहोचत चाललाय. प्रत्येकाला वाटतं की माझा गाव जिंकावा आणि त्यासाठी प्रेक्षक राजे प्रोत्साहन देतात आपल्या संघाला. नाही, त्या टाळ्यांचा देखील परिणाम असतो. कारण ज्यावेळेला जितके सपोर्टर जितके पाठीराखे आपले येतील ना त्यावेळेला त्याचा फायदा टीमला होतोय. बघा बाप्पा मोरया देखील तो फायदा होताना दिसतोय. कारण एखाद्या झोपलेल्या माणसाला ना जागा करायचा तर आवाज द्यावा लागतो. सोए म्हणजे आवाज ऐसे दो की सोए को होश आ जाए, आणि प्रेक्षक हो टाळे ऐसे बजाव ना की खेळणे वाले को जोश आ जाए. ज्यावेळेला टाळ्या येतात ना टाळ्यामध्ये जो जोश येतो आणि तोच जोश कदाचित आज अमोल 11 आणि बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघाला आज विजयाच्या दिशेनं घेऊन चाललंय. अमोल 11 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी सध्या ड्रायव्हिंग सीट वरती बसली आणि सीट बेल्ट आता त्यांनी घट्ट बांधलाय की यस दुसऱ्या राऊंड मध्ये आम्हीच पोहोचणार. आणि 1 बॉल 21चा मॅच आलाय. जयेश आलेत फक्त मॅच मध्ये औपचारिकता, एक फॉर्मॅलिटी. तुम्हाला 6 षटकं पूर्ण करण्यासाठी फक्त शेवटचा बॉल खेळावा लागेल. हरकत नाही. NCC सफाळे संघानं खेळ चांगला दाखवला. काही चुका झाल्या. किरणला खेळपट्टीवरती जास्त वेळ देता आला नाही. विनायक यांनी थोडीशी घाई केली. तदनंतर जर आपण पाहतायत तर आता थोडं बॅकफुटला आले. तुम्ही जो उल्लेख केला होता खोलमध्ये फलंदाजी आहे, परंतु जास्त वेळ काही त्यांना वेळ देता आला नाही खेळपट्टीवरती. डॉट बॉल भरपूर झाले. डीपली होती पण क्लिक झाली नाही. ती खेळपट्टीवरती बॅटिंग ऑर्डर ना क्लिक झाली नाहीये, त्याच्यामुळे हा जो दिसतं. आणि अमोल 11 बाप्पा मोरयाने काय केलं, बेसिकला फॉलो केलं. जास्त वेगळं काही नाही केलं. करणची ती 2 षटकं मध्ये मनोजने केलेला तो विकेट आणि शेवटला नवज दडपण हाताळताना शेवटचं षटक व्यवस्थित हाताळले. या तिन्हींचा संगम आहे. जसं नेहमी म्हणतात ना मोटिवेशन प्लस तुमचे प्रयत्न तर सक्सेस मिळणार. मोटिवेशन आहे पण तुमचा प्रयत्न देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि काही काना वाटतं बाबा आता बाप्पा मोरया जिंकले की नशिबाचा भाग आहे, पण नशिबामध्ये कदाचित असंही लिहिलं असेल की प्रयत्न केल्यावरतीच मिळेल. तर तो प्रयत्न बाप्पा मोरयाने केलाय आणि आता मॅच मध्ये आपण पाहतोय. याची मॅच समरी जर आपण तपासून पाहिली तर अमोल 11 बाप्पा मोरया विठ्ठलवाडीमध्ये निखिल या फलंदाजानं खूप छान खेळला. 10 बॉल आणि 35 धावांची झंझावती खेळी. तर एका बाजूला किरणनं 7 बॉलमध्ये 21ची खेळी. गोलंदाजीचं जर आपण कम्पेअर केलं तर 2 षटकांचा खेळ पंकजनं हाताळला. जिथे आपण पाहतात 3 गडी